ग्रंथ घेतला का सर्वांनी? ग्रंथ सर्वांकडे आहे ना आता? कोणाकडे ग्रंथ नाही असं कोणी आहे का? की ग्रंथ जवळ नाहीत कोणाच्या असं? आहे सर्वांकडे ना? विचार सागर विचार सागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे, कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन, असा पूर्व पक्ष या ठिकाणी सांगत आहे. कर्म हेच मोक्ष प्राप्तीचं साधन का आहे? तर त्याचं कारण त्याने सांगितलं की तुम्ही जगन मिथ्यात्व निश्चय करायला सांगत आहात. जग हे काय आहे? मिथ्या आहे, कल्पित आहे, भ्रांतियुक्त आहे, भ्रमयुक्त आहे. म्हणजेच ते कसं आहे? अध्यासयुक्त आहे. आणि ते जगत कल्पित, अध्यासाने युक्त आहे, मिथ्य आहे, हे सांगण्याकरता काय सांगितलं की मग म्हटले हे जगत कशावर प्रतीतीला येतं? तर हे जगत आत्मस्वरूपावरती प्रतीतीला येतं. ब्रह्मावरती काय प्रतीतीला येतं? ब्रह्मावरती जगत प्रतीतीला येतं. आणि आत्म्यावर काय प्रतीतीला येतं? अहंकारादी अनात्म बंध. म्हणजे ते एक प्रकारचं जगतच अशा प्रकारे आपल्याला प्रतीतीला येत असतं. ते प्रतीतीला येण्याकरता काय व्हावं लागतं? कशामुळे ते प्रतीतीला येतं? तर तो जो ते जे अधिष्ठान आहे, त्या त्या अधिष्ठानाचं काय असतं? अज्ञान असतं. अज्ञानाला त्या ठिकाणी काय म्हटलं? कारण असं म्हटलं. अज्ञान आणि तत्कार्य जगत आहे का नाही? जगत हे काय झालं? अनात्मबंध हे कार्य झालं आहे का नाही? त्या कार्याला कारण काय? तर त्याचं अज्ञान आहे का नाही? मग अज्ञानाला काय म्हणलं त्या ठिकाणी? कारणाध्यास आहे का नाही? आणि त्या कार्याला काय म्हटलं? कार्याध्यास. कार्याध्यास का घडतो आणि कारणाध्यास का घडतो? तर कार्याध्यास घडण्याकरता काय नियम सांगितला होता? तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोषत्रय यामुळे काय घडत असतो? कार्याध्यास घडत असतो. हा कार्याध्यास का घडणे शक्य नाहीये? तर त्याचंही कारण त्याने सांगितलं. कारण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार होण्याकरता हा काय असला पाहिजे? आधी असलं पाहिजे आहे का नाही? त्याने आधी सत्य पदार्थ, सत्य जगत कुठेतरी पाहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं तो ज्ञानाचा सत्य वस्तूचा संस्कार असेल तर त्याला अशा पद्धतीनं त्याच्या अधिष्ठानावरती भ्रम होऊ शकतो, अध्यास होऊ शकतो. पण वेदांत मतात काय म्हटलेलं आहे? का आत्मव्यतिरिक्त जगत वगैरे काही झालेलं नाही. मग यांनी सत्य पदार्थ आधी पाहिलाच नाही, मग त्याला हे जगत कसं प्रतीतीला येईल? त्याला जगत प्रतीतीला येत नाही ऐक नाही. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार घडत नाही असं पूर्व पक्ष म्हणतो. अजूक त्याच्यामध्ये दोषत्रय का घडत नाही? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हा हे घडण्याकरता हा सुद्धा जगतामध्येच आहे ना. अनात्म अहंकार आदी बंध वगैरे याच्यातच हा प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय घडते का नाही? पण याच्यात घडत असेल तर याची तर आधी सिद्धी व्हायला पाहिजे ना. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेयाची जर सिद्धी जर झाली तरच त्याला अध्यास घडेल का नाही? पण अहंकारादी बंध तुम्ही काय म्हणताय? हे सगळं मिथ्या आहे. मग जर ते मिथ्या असेल तर मग हा काय झाला? मिथ्या झाला. मग मिथ्या पदार्थाला जाणेल का? जाणणार नाही. मग अध्यास घडेल का? घडणार नाही. मग सत्य व सुज्ञानजन्य संस्कार नाही आणि दोषत्र त्या ठिकाणी घडणं संभवनीय नाही, म्हणून कार्याध्यास होत नाही. कारणाध्यास का घडत नाही? कारणाध्यास न घडण्याचं कारण काय? तर कारणाध्यासासाठी काय असावं लागतं? तर त्या असणाऱ्या वस्तूचं सामान्य आणि विशेष अशा प्रकारचं ज्ञान असावं लागतं. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान कसं असावं लागतं? तर ते सामान्य रूपाने, आणि त्याच्यावरती जो भासलेला पदार्थ असतो त्याचं ज्ञान कसं? विशेष रूपाने. बरोबर आहे की नाही? मग असे भाव असले पाहिजे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असे भाव येतील का? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य भाव नाही आणि विशेष भाव नाही. मग सामान्य विशेष भाव का नाही?
कारण आत्मा हा कसा आहे, जसा सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवतो का? नाही संभवत, आहे का नाही? आणि मग या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवल का? अज्ञान संभवत नाही. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर अज्ञान जर संभवत नाही, तर सामान्य विशेष भाव कुठून येणार आहे? सामान्य विशेष भाव येत नाही. आणि कारणाध्यास घडण्याकरता काय असावं लागतं? सामान्य विशेष भाव असावं लागतात. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे, म्हणजेच कारण आहे अज्ञान. हे कारण तरी घडेल का? कारण अध्यास हे घडू शकत नाहीये. म्हणून तुमचा कार्य अध्यास घडत नाही, कारण अध्यास घडत नाही. का घडत नाही? कारण तुम्ही ज्या जगताला मिथ्या मिथ्या मानता, तुम्ही फक्त सांगता न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, प्रपंच एक झाला होता, हे तो समोर मिथ्या वार्ता, आहे का नाही? किंवा तुकोबराय म्हणतात, रज्जू सर्पाकार भासेल जगदंबर. हे रज्जू सर्पाप्रमाणे मला जगत भासत आहे असं तुम्ही म्हणता, परंतु हे म्हणणंच तुमचं चुकीचं आहे. म्हणून हे जगत जर त्या ठिकाणी मिथ्या असतं, कल्पित असतं, त्याची निवृत्ती झाली असते. पण आता त्याची निवृत्ती करण्याकरता ही कारण सामग्री सिद्ध होते का? होत नाही. म्हणून जगत आता सत्य आहे का मिथ्या आहे? तर या सगळ्या गोष्टीवरून जगत मिथ्या नाही, तर ते जगत सत्य आहे. आणि सत्य पदार्थ जो असतो, त्या सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होणे शक्य आहे का? तर ज्ञानाने होणे शक्य नाही. मग त्या पदार्थाची निवृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल? जसं रजेवरती सर्प आपल्याला कळलं, बॅटरी लावूनही तर त्या ठिकाणी कळलं की हा सर्प त्या ठिकाणी कसा आहे? सत्य आहे. मग जर तो सर्प सत्य असेल, तर तो सर्प दुःखाला कारण आहे का नाही? सर्प दुःखाला कारण आहेच आहे. मग त्याची निवृत्ती केल्यापासून चालेल का? निवृत्ती तर करावं लागेल. कशी निवृत्ती करायची त्याची? आता कर्माने निवृत्ती करायची. मग कसे कर्म करायचे? तर त्याच्या कर्माचे दोन पहिल्यांदा प्रकार आपल्याला सांगितले. कोणते प्रकार सांगितले? एक कर्म सांगितलं विहित कर्म, एक कर्म सांगितलं निषिद्ध कर्म, आहे का नाही? म्हणून आपण कोणतं कर्म करायचं? तर विहित कर्म त्या ठिकाणी शास्त्र आपल्याला सांगत आहे. भगवंत स्वतः म्हणतात की नाही, आम्ही समस्तही विचारले तव ऐसेची मना आले, जे तू आना सांडावे आपले विहित कर्म. ऐक नाही अर्जुना, तुला जे विहित कर्म आम्ही सांगितलेलं आहे ते मात्र तू टाकू नको. ऐक नाही, पण ते कर्म करत असताना कशा प्रकारे कर्म कर, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ऐक नाही, काय म्हटलं? परी कर्म फळी आसन धरावी. कर्म करत असताना कर्माच्या मध्ये फळाची आसनं धरावी. इथं आता हा म्हणतोय का तसं? हा तसं म्हणत नाही, पण मग ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट केलं का नाही उल्लेख? कर्मफळे आसनं करावी, कुकर्मी संगती न व्हावी. आणि वाईट कर्म करण्याची, ऐक नाही, म्हणजे एकदा वाईट कर्म केलं, एकदा चोरी केली आणि त्या चोरीमध्ये तो जर सफल झाला, तर तो काय म्हणतो? चोरी करणं काही कठीण नाही आणि आयतं मिळतं सगळं, आहे का नाही? फार कष्ट वगैरे काही होत नाही. आणि अशा पद्धतीनं एवढे काबाड कष्ट करण्यापेक्षा, आहे का नाही, चोरी करण्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, आहे का नाही? चोरी करण्याचे किती प्रकार सांगता येईल. कोणीतरी संन्यासी होतो, कोणीतरी संत होतो, कोणीतरी काहीतरी करत राहतात आणि लोकांना लूटमार करायचं काम करत असतात. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो निधी जगी फासे जैसे, आहे का नाही? टिळा माळा मैंद, आहे का नाही? त्याला मैंद असं म्हटलेलं. मैंद आला पंढरीशी, बरेच शब्द येऊन गेलेले त्याच्यामध्ये. आणि लोकांना काय करतो? फसवण्याचं मग मात्र काय करतो? काम करत असतो, आहे का नाही? जसा माऊली तुकोबराय म्हणतात, ढेवरिया मस्ता चारा घाली जायचा, भितरीला फासा कळून निधी. जसा तो मासे पकडायला काय करतो? वर बसतो आणि गळाला काय करतो? आमिष लावितो, आहे का नाही? एखादा मांसाचा तुकडा लावितो. आणि त्या माशाला कळतं का? माशाला अजिबात कळत नाही. तसं हे लोक काय करतात? अशा पद्धतीनं लोकांना काय करतात? उगाच खोटं खोटं काहीतरी सांगायचं आणि भरभरून अशा पद्धतीनं पाकिट उकळायची कामं करत असतात. याला काय म्हणायचं? याला पाखंडी असं म्हणता, आहे का नाही? हे सगळे पाखंडी, लक्षात घ्या. पाखंडी म्हणजे काय? नुसतं वर फक्त आव आणायचा पारमार्थिक असल्याचा आणि लोकांकडून घ्यायचा मात्र आग्रह मोठा ठेवायचा, सगळ्यात मोठं पातक आहे का नाही? उलट पाखंडी खंडन हेच करणे आम्हा काम. पाखंड्याचं खंडन केलं पाहिजे त्या ठिकाणी. का? हे विहित कर्म करत आहे का निषिद्ध कर्म करत आहे? हे सारे लोक त्या ठिकाणी काय करतात? निषिद्ध कर्म त्या ठिकाणी करत असतात. म्हणून कुकर्मी संगती न व्हावी. बर, मग अशा पद्धतीनं
हे सगळे वाईट कर्म आहे, ही वाईट कर्म करण्याची मात्र संगत करू नये. कर्मफळे आसन करावे, कुकर्मी संगतीने व्हावी, हे सत्कर्माचे आचरावे हेतून. आणि मग कोणतं कर्म करावं? सत्कर्म. सत्कर्म म्हणजे ज्याच्यामध्ये सत्य आहे, ऐक नाही, जे कर्म आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणार आहे, हे सत्कर्माचे आचरावे हेतून. ते कोणतं कर्म? जसं ज्ञान माऊली म्हणतात का नाही, ती बीजे जैशी दगदली नुगवताची पेरली, तैशेची कर्म झाले तया मोक्ष हेतू. बीजे जैसी, आता ते बीज आपण म्हणतो की नाही, भाजलं, ऐक नाही, दगदली म्हणजे भाजली, जाळले. आणि नुगवताची पेरली, पेरली नुगवताची, ती जर पेरली तर उगवतील का? ते मात्र उगवत नाही. तैशेची कर्म झाले तया मोक्ष हेतू. आता ते बीज जसं त्या ठिकाणी परत उगवत नाही, तसं याने हे कर्म केली आणि हे कर्म करून त्याच्यामध्ये कोणती आसक्ती ठेवली नाही, त्याने जर ती कर्म सकाम भावनेने जर केली, तर ती कर्म त्याला कर्म फळ देणार का नाही? ती कर्म त्याला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जर कर्म भर्जित न्यायाप्रमाणे जर केली, तर ती कर्म त्याला फळ द्यायला येतील का? तर ती कर्म त्याला फळ द्यायला येणार नाही, आहे का नाही? मग ती कर्म कशी करावी? त्या कर्माचे पण प्रकार सांगितले ना, आता कालच बोलून झालो. काय? कर्म, कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण, आहे का नाही? हे विचारता विचक्षण गुंफोनी ठेले, वाचुनी मूर्खाची गोठी कायसी, येथ मोहलेगा क्रांतदर्शी. म्हणून आता तेची परियशी सांगेन तुझं. त्याच्यामध्ये कर्म, अकर्म आणि विकर्म असे 3 प्रकार आपल्याला शास्त्राने सांगितलेले आहे. आता मी शास्त्राचे सांगतो. तर शास्त्र काय म्हणतं? कर्म म्हणजे काय? नुसतं कर्म कर्म करणं, यालाही कर्म म्हणत नाही, आहे का नाही? आता समजा उदाहरण घ्या, गाढव आहे, गाढव, आणि गाढवाच्या पाठीवरती वज ठेवलं, ते गाढव म्हणतं का पाठीवर वज का ठेवलं? म्हणतं का ते? तुम्हाला कधी असं प्रत्युत्तर करतं का? बरं, गाढवाच्या पाठीवर कमी वज ठेवलं, गाढव म्हणलं का आज मालकाने माझ्यावरती खरंच उपकार केले, आज तो माझ्या पाठीवर कमी वज ठेवलं, असं काय गाढव म्हणतो का? म्हणत नाही. कारण तो कोण असतो? तो कोण असतो? तो गाढव असतो, लक्षात घ्या, ऐक नाही. हा, कार्यदास होशी संसाराचा खरं, दुःखाचे डोंगर भोगावया, याला गाढव असं म्हणायचं, आहे का नाही? विचार नाही नर खरं तो तैसा, ऐक नाही, ज्याच्या ठिकाणी विचार नाही तो नर नाही, नर म्हणजे पुरुष नाही, खर गाढवाप्रमाणे आहे, ऐक नाही. बर, मग वज कमी ठेवलं तर गाढव तुम्हाला काय म्हणतं का? आज वज कमी ठेवलं. आणि जास्त वज ठेवलं तर गाढव म्हणतं का आज जास्त वज ठेवलं. त्याला कमी वज ठेवलं काय आणि जास्त वज ठेवलं काय, त्याला काही फरक पडतो का? त्या गाढवाला काही फरक पडत नाही. त्याला नुसतं कर्म करायचं असतं. मग त्या कर्माच्या मागे काही विचार, काही भावना, काही क्रिया, काही पद्धत, काही रीत, काही शैली, काही फळ, काय आहे का त्याच्यामध्ये? काहीच काहीच फळ नाही. तसं लोकाला उठलं का नुसतं कर्म करायचं, मला हे करायचं, मला ते करायचं. अरे पण ते करत असताना काय मिळवायचं तुला? आधी त्याचा तर विचार झाला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आणि नुसतंच आयुष्यभर, आणि तू जर कर्म करत असेल तर ते कर्म कशाप्रमाणे झालं? तर हे कर्म तुझं गद्याप्रमाणे झालं. गदा, गदा म्हणजे गाढव, गाढवासारखं कर्म झालं, आहे का नाही? मग कसं कर्म करायचं? तर शास्त्राने सांगितलेलं कर्म आपण त्या ठिकाणी करायचं, आहे का नाही? का कर्म करायचं? कर्म करण्याच्या मागचा हेतू काय आपला? तर नैष्कर्मी अवस्थेला आपल्याला प्राप्त व्हायचंय. मग जर आपल्याला नैष्कर्म्य म्हणजे काय? कर्मातीत अवस्था, कर्मातीत अवस्थेला आपल्याला काय व्हायचंय? प्राप्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल ना आपल्याला? आपल्याला शास्त्राने सांगितलेली कर्मच त्या ठिकाणी करावे लागतील. ओंकार महाराज नाही का? आहे का ओंकार महाराज? आहे? हा, आवाज नाही आला तुमचा. मग आपल्याला कोणते कर्म करावं लागेल आपल्याला? तर नैष्कर्म्य कर्म त्या ठिकाणी करावं लागेल. जसं माऊली सांगतात की नाही, की वाचून कर्म आरंभ उचित, न करता सिद्धवंत, कर्महीना निश्चित होई जिना. ऐक नाही, कर्महीन मनुष्याला कर्मातीत अवस्थेला प्राप्त होतील का? नाही होता येणार. मग आपल्याला ते कर्मातीत अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर कर्म आपल्याला करावा लागेल, ऐक नाही. मग ते कशी कर्म करावं लागेल आपल्याला? तर शास्त्राने सांगितलेली कर्म आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल, तरच आपल्याला कर्मातीत अवस्थेला प्राप्त होता येईल. अन्यथा आपल्याला कर्मातीत अवस्थेला प्राप्त होता येणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नाही? आता साधू संत कर्म करतात की नाही, मग ते कर्म त्यांची कशी असतात बरं? कर्म तर उलट कर्म करताना कशी कर्म करायला सांगितले?
म्हणले काय ओवी ती देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा कर्मी भरवा तैसा निराशाही. बघा कसं कर्म करायचं म्हणले. देखे फळाची आशा, फळाच्या आशाने मनुष्य आहे का नाही, देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा, कामनायुक्त पुरुष कसं कर्माचं आचरण करतो, अगदी तसंच कर्म भरवा तैसा निराशाही. कर्माने कर्मातीत अवस्थेला प्राप्त झालेल्या मनुष्याने अगदी तसंच कर्म करायचं. म्हणजे कर्माचा त्याग करायचा का त्याने, कर्माचा त्याग नाही करायचा, उलट त्याच्यापेक्षा जोर लावून कर्म करायचं. कर्म फळाच्या आशेने मनुष्य जसा कर्म करतो त्याही पेक्षा अगदी त्याने जोर लावून कर्म त्या ठिकाणी करावं, आहे का नाही. कारण त्याने जर कर्म नाही केलं, आहे का नाही, कर्मातीत पुरुषाने जर कर्म नाही केलं तर सामान्य लोक कर्म करतील का. ते म्हणते जाऊ दे, साधू संतांनी कर्म नाही केलं, आपण तरी का करायचं, त्याने आईतच इकडे तिकडे मागून खाल्लंय, आपणही तसं करू. मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी संसारातल्या चालतील का, चालणार नाही. आणि नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होता येईल का, होता येणार नाही. म्हणून कर्म कसं करायचं, तर शास्त्राने आपल्याला सांगितलं अगदी तसंच कर्म करायचं. मग त्या कर्म तसं केलं तर त्याला त्याचं फळ वगैरे काय लागेल का, त्याचं त्याला मात्र फळ लागणार नाही. आणि फळच आलं नाही, नाही का नाही. झाडाला जर झाड तयार झालं, झाड उंच झालं, पण त्या झाडाला जर पाणी घातलं, खत घातलं, सगळं त्याची जोपासना संगोपन केलं, पण झाडाला जर फळ आलंच नाही, तर असं म्हणता येईल का त्याला फळ खाल्लं. नाही, फळ आलं तर मग त्याला म्हणता येईल बाबा की याचं फळ याला भोगावं लागेल. पण त्याला जर फळ आलंच नाही तर भोगण्याचं काही कारण आहे का, भोगण्याचं मात्र काही कारण नाही. मग अशा पद्धतीने त्याने ते मग कर्म करावं. मग त्याच्यात शास्त्राने काही विहित कर्म सांगितलेले आहे, काही निषिद्ध कर्म सांगितलेले आहे. मग कर्म करत असताना कोणतं कर्म लक्षात घ्यायचं, तर विहित कर्म लक्षात घ्यायचं, आहे का नाही. कर्म आणि अकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे फळाची आसक्ती न ठेवता कर्म करणं. आता शास्त्राने सांगितलेलं कर्म करावं, पण कसं कर्म करावं हे पण महत्वाचं आहे का नाही. शास्त्राने सांगितलं कर्म कर, आणि कर्मामध्ये जर आसक्ती ठेवली तर कर्माचं फळ नाही का मिळणार तुम्हाला, मिळेल. मग ते कर्म करत असताना कसं कर्म करायचं, तर अकर्म स्वरूपाचं कर्म करायचं. म्हणजे कर्म करून फळाची आसक्ती न ठेवता कर्म करावं. आणि विकर्म म्हणजे काय, विकर्म शास्त्राच्या विरुद्ध केलं जातं त्याला म्हणायचं विकर्म, आहे का नाही. जसं पामर विषयी असे दोन पुरुष पाहिले का नाही आपण. आता विषय पुरुष कर्म करतो का नाही, पण ते कसे कर्म करतो, शास्त्राने सांगितलेले कर्म करतो का शास्त्र विरुद्ध कर्म करतो, आठवतं का, पहा बरं कोणाला. विषय पुरुष कशी कर्म करतो, आ आ विषय पुरुष. हा, हे लक्षात ठेवा, नाही तर मग काय होईल, भर दिवसा विषय दरोडा पडल्यासारखं होईल. असं नका करू, आहे का नाही. एवढं बारकाईने आपण आपण पुढे जात नाही, एक एक मुद्दा थोडा थोडा लक्षात घेतो, आहे का नाही. तर आतापर्यंत एक पान आपलं वाचून झालं असतं, आहे का नाही. मग तो कर्म करतो का नाही, पण तो कसे कर्म करतो, शास्त्रानुसार कर्म करतो, पण फळाची आशा आहे का नाही. मग तो शास्त्रानुसार कर्म करतो, हे झालं कर्म. पण आहे का नाही, फळाची आशा ठेवून कर्म केलं, शास्त्राने सांगितलं तसं कर्म केलं, हे झालं कर्म. अकर्म म्हणजे काय, कर्म करतो पण अकर्म कर्म केल्यासारखं कर्म करत नाही, म्हणजे त्याला त्याचं फळ मिळतं का, फळ मिळत नाही. म्हणजे कर्म केलं पण ते कोणतं कर्म आहे, फळाची इच्छा न ठेवता कर्म केलं, म्हणजे निष्काम अशा पद्धतीने कर्म केलं, त्याला म्हणायचं अकर्म. आणि विकर्म म्हणजे काय, जो पामर असा पुरुष आपण त्या ठिकाणी सांगितला, जो विहित आणि निषिद्ध कर्मामध्ये आसक्त असतो, शास्त्र संस्कार नसलेला पुरुष असतो, तो कोणते कर्म करत असतो, विकर्म अशा पद्धतीने करत असतो. ऐक नाही, पाप आणि पुण्याची खिचडी करून खात असतो, त्याला पापही कळत नाही आणि त्याला पुण्यही कळत नाही. पाप पुण्य जसं मिळेल तसं सरसगट खाण्याचं काम करतो, बरोबर आहे की नाही. तो कर्म कोणती करतो, विकर्म असं हा. आणि तो विध कर्म नाही करत का, तो विहितही करतो निषिद्धही करतो, चांगली करतो आणि वाईटही करतो. त्याला म्हणलं चला वारीला, हा निघाला, तिकडे काय खायला भरपूर आहे. वारी तर मग वारी आता निषिद्ध आहे का विहित आहे, विहित कर्म आहे का नाही. पण वारीला जर गेला का नाही, हे विहित झालं, आणि वारीत जाऊन काय केलं, निषिद्ध कर्म केलं. म्हणजे तो कोणती कर्म कर्म करतो का अकर्म करतो का विकर्म करतो,
तो खर तर विकर्मच त्या ठिकाणी करत असतो. ही शास्त्राने सांगितलेली कर्म त्यामध्ये आहेत, आहे का नाही? चला, आता काल आपण काय पाहिलं? विविध विविध कर्म. त्याच्यामध्ये एक विहित कर्म म्हणजे शास्त्राने सांगितलेले कर्म करण्यासारखे असणारे कर्म विहित कर्म. जे पुरुष प्रवृत्त्यर्थ असणारे काय काय शब्द आहे? पुरुष प्रवृत्त्यर्थ असलेली कर्म ती विहित कर्म. आणि निषिद्ध म्हणजे काय? पुरुषाला टाकण्याची कर्म, निवृत्त्यर्थ असणारी कर्म ती निषिद्ध कर्म आपण काल पाहिली. त्या कर्माचा विचार करता असताना कोणत्या कर्माचा विचार केला आपण? जांभई, शिंक, ढेकर वगैरे. मग ही पण शरीराची कर्म नाही का? ही कर्म आहे. एखाद्याने ढेकर दिला तर कोणतं पाप झालं का पुण्य झालं? ढेकर दिल्याच्या नंतर आहे का नाही? पापही नाही आणि त्याच्यामध्ये पुण्यही होत नाही, आहे का नाही? जांभई दिली, ढेकर दिली, शिंक आली, आहे का नाही? शरीराचे काही व्यापार असतात त्याच्यामध्ये. आता ते सगळे जे कर्म आहे ते शरीराचे कर्म आहे. त्या ज्या कर्मापासून पापही उत्पन्न होत नाही आणि ज्या कर्मापासून पुण्य उत्पन्न होत नाही त्याला शास्त्रामध्ये कर्म असं म्हटलं जात नाही. ज्याच्यापासून पाप पुण्य उत्पन्न होतं त्याला शास्त्रामध्ये कर्म असं म्हटलेलं आहे का नाही? असे पण विचार घेण्याची कर्म असतात. आता त्याच्यामध्ये कोणत्या कर्माचा विचार करायचा आपल्याला? की जे कर्मापासून पाप पुण्य उत्पन्न होतं त्या कर्माचा विचार करायचा. आता निषिद्ध कर्म आपल्याला शास्त्राने करायला सांगितलेले आहे का? तर नाहीत. मग कोणते कर्म करायला सांगितलेले आहे? तर विहित कर्म करायला सांगितलेले आहे. मग नुसतं विहित कर्म करायची, पण नक्की कोणती कर्म करायची हे तर आपल्याला कळायला पाहिजे का नाही? कर्म करा, चांगले कर्म करा. आपण म्हणतो त्याला जीव लावा. जीव लावा, नक्की नक्की जीव काढून त्याला लावायचा का? अहो ते पण लावण्याचे काही प्रकार असतात की नाही, आहे का नाही? जीव लावा म्हणजे त्याचा सांभाळ करा, आहे का नाही? चांगला सांभाळ करा. कसा सांभाळ करा त्याचे पण काही नियम असले पाहिजे का नाही? तसं या ठिकाणी विहित कर्म करा, पण कशी विहित कर्म करा? काही आम्हाला नियमावली सांगा का नाही? तर आम्ही ते कर्म करू शकतो. मग ते विहित कर्माचे काही नियम सांगतात, त्याच्यात काही प्रकार आहेत का ते पण सांगतात आपल्याला. आता इथं शास्त्राचे काही विहित कर्म असतात, आहे का नाही? शास्त्राचे काही कर्म असतात आणि जीवकृत काही कर्म असतात. आता पहिल्यांदा शास्त्राचे कर्म आपण या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामध्ये आपण काल काय कर्म पाहिले? त्याच्यामध्ये नित्य कर्म पाहिलं, नैमित्तिक कर्म नाही, नाव फक्त पाहिले आपण. नित्य कर्म, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित्त. हे काय आहे? अशी 4 प्रकारची शास्त्राने सांगितलेली विविध कर्म त्या ठिकाणी आहेत. आता हे कर्म आपण म्हणतो की आम्ही आता शास्त्राचा विचार करतो. आता आम्ही पूर्वमीमांसा मानत नाही, पण आपल्याला व्यवहार देणे घेणे हे तर आपल्याला आहे का नाही? का हे आपले चुकलेले कोणाचे? एखादा म्हणा मी शरीराची थोडी सुद्धा हालचाल करत नाही, मग आता मला कर्माचा काही संबंध आहे का? तर असं काही होऊ शकत नाही. कारण कर्म केले वाचून आपलं शरीर व्यवहार तरी चालेल का? नाही कैशिष्यनापि जातु तिष्ठत कर्मकृत्य कार्येषु हयेषु सर्व कर्म प्रकृती गुणे. हे सगळे शरीर प्रकृती म्हणजे शरीर. शरीराच्या माध्यमातून ही कर्म आपली होतच असतात की नाही, आहे का नाही? जो प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडे मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपयशासे. ह्या सगळ्या चेष्टा, ह्या सगळ्या क्रिया ह्या शरीराकडून होणारच आहे का नाही? आपल्याला होणारच आहे. आता तो म्हणला जाऊ दे मग शरीराकडून कर्म जर होतात पण मी विहित कर्म करणार नाही, मग निषिद्ध कर्म तर होणार आहे का नाही? आणि निषिद्ध कर्म करून नरकाला शेवटी जावंच लागेल का नाही? आहे का नाही? दे काही विहित कर्म जे तुले जेवढे काही विहित कर्म आहे ते सगळे जर ओसंडले आणि ते सगळे अशा पद्धतीने त्याचा द्वेष मत्सर करून टाकून जर दिले तर स्वभाव काय नियमाने इंद्रियांचे, मग इंद्रियाचे स्वभाव त्या ठिकाणी थांबणार आहे का? म्हणजे सांगे श्रवणे ऐकावे ठेले, मग कानाने ऐकायचं बंद होणार आहे का? की नेत्रेचे तेज गेले आणि डोळ्याचं पाण्याचं सामर्थ्य काही होणार आहे का? का नासा रंध्र बुजाली परिबळ निघे, मग नाकाची काय सुगंध घेण्याची छिद्र काय बंद होणार आहे का? श्वास घेण्याचं बंद होणार आहे का? पाय पाय चालण्याचं विसरणार आहे का? का जन्म मरण परंपरा तुमच्यासाठी थांबणार आहे का? नाही ना. कारण हे कर्म सगळी काय प्रकृतीच्या गुणापासून होणारच आहे आणि कर्म तर आपल्याला करावं लागणार आहे. उलट माऊली म्हणतात देखील रथी आरूढ. मग एखादा मनुष्य रथावरती आरूढ झाला आहे का नाही आणि रथावर आरूढ झाल्याच्या नंतर तो म्हणला मला आता थोडी सुद्धा हालचाल करायची नाही, मला इकडून तिकडे पुढे जायचं नाही. आता रथावर जर बसला, आता रथाने हालचाल जर केली तर रथामुळे त्याला हालचाल आहेच का नाही? त्याला हालचाल आहे का नाही? आहेच ना. म्हणून संघ जो प्रकृतीचा तव त्यागाने घडे कर्माचा. जोपर्यंत आपण शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला कर्म तर करावं लागेल. कर्माचा त्याग होईल का आपल्याला?
कर्माचा त्याग होणार नाही. आणि नुसतंच जर कर्म होत राहिली तर ती विकर्म होतील, आहे का नाही. आणि विकर्म म्हणजे पाप पुण्याची खिचडी होईल आणि मग भोगे पण तशा पद्धतीने आपल्याला भोगावं लागतील. म्हणून कर्म करत असताना कशी कर्म करायची, तर आपण ही विहित कर्म त्या ठिकाणी करायची. मग विहित कर्म कशी करायची, त्याच्यामध्ये नित्य कर्म म्हणजे आपण सकाळचं नित्याने उठलं पाहिजे. पहिल्यांदा लोकांना नित्यच कर्म होत नाही. तर आपल्याला सकाळी 5 वाजता पाठ असतो आणि 5 वाजता पाठाला आपण हजर राहिलं पाहिजे, आहे का नाही. हे आपलं काय नित्य कर्म आहे. सकाळचं स्नान करावं, देवपूजा करावी, काही आपलं नियमावली असेल, ज्ञानेश्वरी वाचत असेल कोणी, गाथा वाचत असेल कोणी, काकडा करत असेल, आहे का नाही. काही ज्याला ज्याचं नित्यकर्म असेल त्याने नित्यकर्म करावा. त्याच्यामध्ये पण प्रकार असतात. एखादा सामान्य मनुष्य असेल त्याने काय करावा, तर आपली देवपूजा त्या ठिकाणी नित्याने करावा, आहे का नाही. सकाळी सकाळी आपली जी प्रथम संध्या असते, आहे का नाही, ती सकाळची तशा संध्या आपल्याला 3 प्रकारच्या सांगितल्यात, आहे का नाही. त्रिकाळ संध्या सांगितलेल्या आहे. पण एक तरी संध्या आपली सकाळची झाली पाहिजे, आहे का नाही. रोज सकाळची एक संध्या आपली त्या ठिकाणी झाली पाहिजे. मग सकाळचं उठलं पाहिजे, स्नान वगैरे केलं पाहिजे, देवपूजा केली पाहिजे, ऐक नाही. पाठांतर काहीतरी केलं पाहिजे. नाहीतरी विचारसागराचा कमीत कमी नित्याने उठून पाठ अशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे. कोणी म्हणाल अहो मग आमची आंघोळ वगैरे होत नाही, तर ज्ञान होण्याकरता आंघोळीची आवश्यकता नाही, आहे का नाही. ज्ञान होण्यासाठी आंघोळीची आवश्यकता आहे का, का कुणी म्हणाल आंघोळ केलीच नाही, आता आम्ही तर आंघोळ, आता आम्हाला तर विषयच नाही घ्यायचा त्याचा, आहे का नाही. मिळेल तेव्हा मिळेल, आहे का नाही. मग काय आडून पडलं का, आडून पडलेलं नाही. हे सगळं आपत्कालीन आहे. आता आम्ही आपत्कालीन धर्मात आहे. पण तुम्हाला काय आपत्कालीन धर्म आहे का, पाणी वगैरे तुमच्यापासून दूर आहे का, काही हिटर वगैरे तापवण्याच्या वस्तू काही जवळ आहे, मग केले तर काय वाईट आहे का, नाही, आहे का नाही. मग असं आता याच्यामध्ये बरेच नित्यकर्म असतात. अशा पद्धतीने आपण काय करावे, नित्यकर्म करायचे. काही नैमित्तिक कर्म असतात, म्हणजे काहीतरी निमित्ताने होत असतात, आहे का नाही. आता चंद्रग्रहण म्हणा, सूर्यग्रहण म्हणा, रोज येतं का आपल्या, आजही चंद्रग्रहण आहे, उद्या पण आहे, हे ग्रहण रोज चालतात असं आहे का, अशी रोज नाही ना, आहे का नाही. चंद्रग्रहण वगैरे काय ते कोणत्या तरी निमित्ताने, वर्षांनी, 6 महिन्याने, 2 महिन्याने असे कर्म असतात की नाही. मग त्या ग्रहणामध्ये पण आपल्याला नियम आहे का नाही, की पाय पसरून बसू नये, भाजी चिरू नये, गर्भवती स्त्रीनं काय नियमाचं पालन केलं पाहिजे, हे काय निमित्ताने येतात की नाही. बरं, श्राद्ध वगैरे असतं ते रोज असतं का, नित्य असतं का श्राद्ध, ते कधीतरी वर्षातून, ऐका नाही. पितृपक्ष आला का मग त्याच्यामध्ये हे पण नियम आहे का नाही त्या ठिकाणी, हे पण आपण नियम केले पाहिजे ना. उलट आता दादा नेहमी सांगतात आपल्याला, की कावळा काय आपला बाप असतो का, नाही म्हणले आम्हाला कळतं आपला बाप नसतो. पण त्याच्या निमित्ताने तुझ्या वडिलांची, तुझ्या पितरांची तुला आठवण होती का नाही, आठवण होती, आहे का नाही. कारण खरं पाहिजे गेलं तर पितरांचा दोष नाही लागत का आपल्याला, पितरांचा आपल्याला दोष लागतो ना. माऊली सांगतात की नाही, जे येम नियम टाकती इंद्रिय सैरा धावती, ऐक नाही. म्हणून व्याभिचार घडती कुळश्रेयांची जे यम नियम, ऐक नाही. 5 प्रकारचे यम असतात, 5 प्रकारचे नियम असतात आणि हे टाकून देतात. मग इंद्रिय सैरा धावती, मग आपले इंद्रिय जे असतात की नाही, इंद्रिय मग एका ठिकाणी थांबतील का, ते त्यांना वाटण तसे ते धावत जातात, ऐक नाही. म्हणून व्याभिचार घडती कुळश्रेयसी, कुळात असणाऱ्या स्त्रिया, म्हणजे कुल जाऊ दे, कुलवान नाही स्त्रिया कळाल्या तर खानदानी तर कळते ना आपल्याला स्त्रिया, आहे का नाही. मग त्या खानदानी स्त्रियांकडून काय होतो, व्याविचार घडतो. काय व्याविचार घडतो, कशा वागतात त्या, त्या उत्तम उत्तम कुळातल्या स्त्रिया, आहे का नाही. उत्तम आधम संचरती, उत्तम कुळातल्या असणाऱ्या स्त्रिया आदम कुळातल्या लोकांशी काय करतात, संचार करतात. म्हणून व्याविचार घडते कुळ स्त्रियाशी. अशा पद्धतीने त्या कुळातल्या स्त्रियांशी काय होतो, व्याविचार घडतो. आणि मग आता व्याविचार जर घडला तर त्या कुळामध्ये संतती कशी येणार बरं, संकर झाल्यासारखी संतती येणार नाही का. रावण तुम्ही पाहिला का नाही, रावण, रावण हा काय संकर झालेला विषय. रावण म्हणजे काय, संकरित संकरित बियाणं तुम्हाला माहिती आहे ना, संकर झालेलं. हा, म्हणजे रावण, आहे का नाही. रा म्हणजे राक्षस आणि वन म्हणजे देव, ऐक नाही. वनमाळी असं तुम्ही म्हणता का नाही, कोणाला म्हणता, कृष्ण परमात्मा, ऐका. वनमाळी, वन म्हणजे देव, ऐक ना. रा म्हणजे राक्षस, राक्षस आणि देव हे दोन्ही गुण त्याच्यामध्ये आहे का नाही. तो सगळं त्याला वेद वगैरे सगळं येत होतं का नव्हतं आणि वागत होता कसा, राक्षसी स्वरूपाचा. म्हणजे तो कोण झाला, संग्रहित. का बरं झालं, वडील कोण होते, ऋषी होते, आणि आई कोण होते, राक्षस होते. मग राक्षस आणि देव
दोन एकत्र झाले तर काय होईल, हे संकरी तयार होईल. तर उत्तम कुळातल्या ज्या स्त्रिया आहेत आणि आदम कुळातल्या लोकांशी जर संचार करू लागले तर मग काय उत्पन्न होईल, तर ते संकरी तयार होईल ना, हे दोषाने युक्त तयार होऊ शकतं. आणि मग मला सांगा, ते आपल्या पितरांना वगैरे श्राद्ध जलतर्पण वगैरे असं काही करेल का? करणार नाही. मग काय होईल बरं? मग ते म्हटले ना काय पित्तर काय करते कैसेने स्वर्गी वसते, म्हणून तेही येते कुळापाशी. मग पित्तर काय करणार, कसं त्या स्वर्गात उंच लोकांमध्ये राहतील, म्हणून तेही येते कुळापाशी. कुठले कुठले येतील, ते म्हणले आ ब्रह्मकुळ आगवे, म्हणजे अगदी ब्रह्म लोकापर्यंत गेलेले बरं का. सगळे आगवे म्हणजे सगळे, ऐक नाही सगळे खाली येतील. कसं, तर उदाहरण दिलं, जैसा नखाग्री वेळू लागे, नखाच्या अग्रभागाला व्याळू म्हणजे सर्प जर दंश झाला तर काय होतं की त्याचं विष आहे ते शेंडीपर्यंत भानभान भानभान पसरते की नाही. जैसा नखाग्री वेळू लागे तो शिकांत व्यापी वेगे, ते बी आ ब्रह्मकुळ आगवे आपलं विजय, सगळं ते पापामध्ये बुडून पडते की नाही. अगदी त्याप्रमाणे हे सगळं कुठं येतो, पित्तर सगळे सगळे कुठे येतात, त्या नरकाला जाऊन पडत असतात. का बरं? कारण त्याच्या कुळामध्ये काय झालं, त्याच्या कुळामध्ये काय झाला, वर्णसंकर झाला. आणि वर्णसंकर का झाला, नित्य नैमित्तिक कर्म केलेलं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या कुळस्त्रिया अशा पद्धतीनं आदम कुळाशी संचार करू लागली. जी संतती उत्पन्न झाली त्या संततीनं बाप काय आमचा, कावळा काय आमचा बाप आहे असं म्हणून म्हणून अशा पद्धतीनं काय केलं, आपल्या पितरांना नरकाला पाठवलं. असे ही पूर्वमीमांसा सांगितली. म्हणून आपण नैमित्तिक कर्म केलं पाहिजे की नाही, आपण अशा पद्धतीनं नैमित्तिक कर्म केलं पाहिजे. मग नैमित्तिक कर्मामध्ये नित्य श्राद्धादी कर्म असतात. अजून काय बरंच याच्यामध्ये विचारायला, खाली पहा चला आता. आता आजही बराच वेळ होत आलाय, होणार नाही पुढचा विषय. पण थोडं बारकाईने झालं तर आपल्याला याची गरज पण आहे तसं पाहिजे गेलं तर. नित्य खाली पहा, जांभई शिंक ढेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे जे सहज व्यापार त्या शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाही. विहित कर्मात बघा, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त असे 4 भेद आहेत. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेद आज्ञेवर अवलंबून आहे. आता नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत ते आपल्या मनावर अवलंबून आहे का, माझ्या मनाला येईल तसंच मी करेल, ऐक नाही. बहुतेक लोकांना म्हणलं का, अहो ही पोथी वाचत असताना ह्या पोथीचा असा नियम आहे, देवपूजा करत असताना देवपूजेचा असा नियम आहे. ते पोथी वाचताना त्या पोथीमध्ये तुम्हाला देतात की नाही, की आधी समय लावावी नंतर चौरंगावर ठेवावा, ऐक नाही. तुम्ही पोथी वाचताना हे बरेच नियम पाहता त्याच्यामध्ये असतात. हा, देवपूजा करताना कशी देवपूजा करावी याचे पण काही नियम असतात की नाही. म्हणजे आधी काय करावं, आपण आधी आपली शिखा वगैरे धारण केली असेल, यज्ञ पवित्र असेल, आधी आपण शिखा वगैरे बांधून घेतली पाहिजे, बरोबर की नाही. हा, मग काय केलं पाहिजे, नंतर गंध घेतला पाहिजे. तो गंध उष्ट पण नाही करायचा, मग स्वतंत्र गंध घ्यायचा. तो आधी आपल्या कपाळाला लावायचा, ऐक नाही. कारण आपण आधी इथं आपली तयारी झाली पाहिजे ना देवाची पूजा करण्याकरता. आपण आधी शुद्ध झालं पाहिजे का नाही. आधी देवालाच गंध लावून मोकळा होतो आणि नंतर आपल्याला लावतो, ऐक नाही. असं नाही, आधी आपल्याला गंध लावला पाहिजे, आपलं तयार झालं पाहिजे. नंतर त्याचं साक्षी कोण आहे, त्याचा दिवा हा साक्षी का नाही. दिवा साक्षी नाही का त्या कर्माचा, तुम्ही देवपूजा केली त्याचा दिवा साक्षी असतो. मग दिवा वगैरे लावावा, आहे का नाही. मग अशा पद्धतीने मग ते देव घ्यावे, आहे का नाही. मग ते काय करायचे, एकदम गांगाड्यात घालायचे आणि खळबळून काढायचे सगळे, दादा म्हणतात. आहे की नाही. अशा पद्धतीने नाही, जरा त्याला जरा व्यवस्थित घ्यावं. त्याला कपडा, आपल्याकडे देवाला पुसण्यासाठी कपडा कसा असतो, काळकटलेला मळकटलेला, 4 महिने वर्ष वर्ष तोच कपडा हाताला जर लावला तर त्या कपड्याचा मळ सगळा हाताला लागेल आणि तो देवाला पुसायला कपडा असतो. असं नसलं पाहिजे. देवाला स्नान करण्याकरता, देवाची पूजा करण्याकरता पाणी कोणतं असलं पाहिजे, आपल्याला मस्तपैकी थंडीच्या दिवसाला चांगलं कडक पाणी, आहे का नाही. देवाला एकदम थंडगार पाणी असं असलं पाहिजे का, काय त्याच्यात भावच नाही. तुका म्हणे भाव नाही खरी सेवा, तेने बिने देवा काय, योग्य अशी भावच नाही अंतकरणामध्ये चालला सेवा करायला, त्याचा काय उपयोग आहे का. असं नाही केलं पाहिजे. तुम्हाला गरम पाणी पाहिजे स्नानाला, देवाला सुद्धा कंत पाणी पाहिजे, देवाला सुद्धा तेच पाणी पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं पाणी मात्र नाही पाहिजे, आहे का नाही. अशा पद्धतीनं आता हे सांगायला गेलं तर भरपूर असतं. हे काय, वेद आज्ञेवर अवलंबून असणारे हे काय कर्म त्या ठिकाणी आहे. आपल्या मनाला येईल तसं मात्र करायचं नाही. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेदाज्ञेवरती अवलंबून आहे. आता माझे सांगितलं,
आपलं नैमित्तिक कर्म, ते नैमित्तिक कर्म कसं, जसं आपल्याला आता ग्रहण वगैरे आल्याच्या नंतर मोबाईल मध्ये लिस्ट येतेच, काय काय करायचं काय काय नाही करायचं, आहे का नाही. ते कुठंतरी कुणीतरी काकाने वगैरे लिहून दिलेलं असतं, आहे का नाही. त्याने काय मनाने लिहून दिलं का, कुठंतरी त्यांनी ग्रंथात पाहूनच अशा पद्धतीने आपल्याला नियमावली सांगितलेली असते. म्हणून ते वेद आज्ञेवरती नित्य कर्म असेल आणि नैमित्तिक कर्म असेल, ते वेद आज्ञेवरती काय असतं, अवलंबून असतं. पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. आणि आपल्या पुरुष इच्छेवरती मनोमार्गे मनाला वाटेल तसं मात्र ते अवलंबून नाही. शास्त्राने आपल्याला जसं सांगितलेलं आहे त्याच्यावरच अवलंबून आहे. आता हे फार काय कठीण आहे असं मला काही वाटत नाही. जितकं बारकाईने ऐकता येईल तितकं ऐकायचा प्रयत्न करा. अगदी सोपा विषय आहे. ते न केलं तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलेले आहे. आता नित्य नैमित्तिक जर कर्म केलं नाही तर त्याच्यासाठी काय आहे, शास्त्राने आपल्याला प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. कारण नित्य नैमित्तिक कर्मापासून, आता पूर्वमीमांसा आहे का नाही, ही पूर्वमीमांसा काय सांगते की नित्य नैमित्तिक कर्म करा. नित्य नैमित्तिक कर्म जर केलं त्याच्यापासून काय उत्पन्न होतं, त्याच्यापासून पापही उत्पन्न होत नाही आणि त्याच्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही. आता इथं काय उत्पन्न व्हायला पाहिजे खरं पाहायला गेलं तर, सोपा शब्द आहे. त्याच्यातून नित्य नैमित्तिक कर्म केलं तर याच्यातून काय उत्पन्न व्हायला पाहिजे, आणि शास्त्र आज्ञेवर अवलंबून राहून कर्म केलं तर याच्यातून काय उत्पन्न व्हायला पाहिजे खरं पाहायला गेलं तर, सांगा बरं. हा, पुण्य उत्पन्न व्हायला पाहिजे की नाही. यामधून काय उत्पन्न व्हायला पाहिजे, आपल्याला पुण्य उत्पन्न व्हायला पाहिजे. पण यांचं काय म्हणणं आहे का नित्य नैमित्तिक कर्म केलं त्याच्यातून पापही उत्पन्न होणार नाही. पाप उत्पन्न होणार नाही पर्यंत ठीक आहे, पण पुण्य तर उत्पन्न होतं असं मानायला पाहिजे की नाही. पण मात्र हे म्हणतात त्यापासून पापही उत्पन्न, बघा लिहून घेत चला म्हणजे पुढे मुद्दे सोपे होतील. नित्य नैमित्तिक कर्मापासून पूर्व पक्षाच्या मताने नित्य नैमित्तिक कर्मापासून पापही उत्पन्न होत नाही आणि पुण्यही उत्पन्न होत नाही. बर का, नित्य नैमित्तिक कर्म केलं पापही उत्पन्न होत नाही, पुण्य उत्पन्न होत नाही. आणि ते केलं नाही तर पाप मात्र उत्पन्न होत. लक्षात घ्या काय म्हणतोय, याची नियमावली लक्षात घ्या. हे एक एक नियम लक्षात घेतला का पुढे मग मला सांगायला अडचण येणार नाही, तुम्हाला अडचण येणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म केलं तर काय उत्पन्न होत नाही, पापही उत्पन्न होत नाही, पुण्यही उत्पन्न होत नाही. आणि न केलं तर त्यापासून पाप उत्पन्न होत. हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे सोपं होतं. ठीक आहे. ते न केलं तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलेले आहे. ते केले तर मात्र पुण्य उत्पन्न, ते केले तर मात्र पुण्य नाही, ते केलं तर मात्र पुण्य उत्पन्न होणार नाही. ठीक आहे. नित्य कर्म म्हणजे संध्या वंदन आदी. नित्य कर्म म्हणजे काय, संध्या आहे की नाही, त्रिकाल प्रकारची संध्या असते आहे की नाही, आणि वंदना आहे की नाही, हे नित्य कर्म असतं. या अशा पद्धतीने आपण सकाळचं आता किती वेळा ते सांगायचं आपल्या लक्षात आलेले. ज्याचे विधान आहे का नाही. आणि आता हे झालं नित्य नैमित्तिक कर्म आहे का नाही. आता पुढे बघा, नित्य कर्म झालं, आता नैमित्तिक कर्म. आणि चंद्र सूर्यादी ग्रहणी व श्राद्धादी किंवा वयाने जातीने आश्रमाने शास्त्र ज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यास उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे नैमित्तिक कर्म म्हणावे. पाहता नित्यकर्म कळालं, आता नैमित्तिक कर्म चंद्र सूर्यग्रहण वगैरे कळाली, श्राद्धादी वगैरे कळाली. तसेच किंवा वयाने ऐक नाही, एखादा मनुष्य आपल्यापेक्षा वयाने कसा आहे, मोठा आहे की नाही. मग तो मनुष्य आला, आपण काय केलं पाहिजे, आला तर बसून राहिलं पाहिजे का उठलं पाहिजे आपण. आपल्यापेक्षा मोठा जर कोणी असेल, बघा ह्या पाठ जर ऐकले सत्कर्म त्याने उठलं पाहिजे का नाही. जर आपल्यापेक्षा वयाने मोठा मनुष्य आला पाहिजे. आता तर असा नियमच नाही राहिला, आता घरोघरी गेलं ना ते असे बसून राहतात आहे का नाही. दगड कसा थोडा सुद्धा हलत नाही अशी लोक पाहायला मिळतात.
की मोठा वयाने म्हणजे वयानेच मोठा असतो. आता ही पायरी सांगायची ना, आता वयाने, आश्रमाने, जातीनं, परंपरेनं बरेच आता पुढे प्रकार येणार आहे. पण काही काही लोकांच्या ठिकाणी वयाने असो नाही तर कशाने असो, असा जागाच धरून ठेवतात. हालत सुद्धा नाही थोडा सुद्धा, आहे का नाही? कारण आपण जर हल्लो, वारीला पाहतो ना आम्ही, आपण जर हल्लो, आपल्या लगेच जागेवर येऊन बसन. आपली जर खुर्ची आपण जर मोकळी केली, तर पहिल्यांदा आपल्याच खुर्चीवर येऊन बसेल. हालत सुद्धा नाही, आहे का नाही? अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, वयाने जर आला तर उठून उभं राहिले पाहिजे, आहे का नाही? म्हणजे सत्कार, उत्थापनादी कर्म हे झालेच पाहिजे. आपल्यापेक्षा कोणी वयाने असेल, बघा हे फार महत्वाचं आहे. आपण पूर्वमीमांसा याला नाव ठेवण्याचं काही कारण नाही. याचे आपल्याला जीवनामध्ये फार याच्याने काय होतं माहितीये का, जसं लाटणे जायसा न लवे, माऊली म्हणतात. काही काही लोक लाटण्यासारखे असतात, लवत नाही. नुसता ज्ञानाचा त्यांना काय झालेला असतो, अभिमान झालेला असतो. असं काही कामाचं नाही. आम्ही एक ते आता ते महाराज आहेत, ते माऊली महाराज लांडगे म्हणून आम्ही पाहतो ना, काय महात्मा असेल, हा दिसले का लगेच लोटांगण घालायला नुसते पायच धरत राहतात. म्हणजे याचा अर्थ काय, आता ज्यांना ज्याला माहित असेल त्यांना त्याचा अनुभव असून, ऐक नाही, याचा अर्थ काय होतो की फांदीला जर फळं लागली ना, ती फांदी वर जाईल का खाली येईल जमिनीकडं? काय का फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, ऐक नाही, सहजच ती भूमीकडे लवते का नाही? याचा अर्थ त्यांचं ज्ञान पूर्ण झालं का नाही, ज्ञानाने परिपूर्णता आली का नाही, हीच ज्ञानाने परिपूर्णता आल्याची लक्षणं आहे. ज्याला ज्ञान नाही ना, तो कसा लाटणे जायचा न लवे, लाटणं जसं लवत नाही ना, वाकत का लाटणं कधी? हा तसा हा पण लवत नाही. आणि कोण लवतो, ज्याला यथार्थ ज्ञान झालं तो मात्र लवत असतो, आहे का नाही? मग कोणी वयाने जर मोठा आला तर लगेच तो काय करतो, उठून उभा राहत असतो वयाने. आता समजा जातीने, आता समजा जातीमध्ये प्रकार केला तर कोणी ब्राह्मण, कोणी क्षत्रिय, कोणी शूद्र, कोणी वैश्य, याच्यात पण पोट जाती असतात. आपल्याकडे 18 पगड जाती पाहायला मिळत, आहे का नाही? पण जर आपल्यापेक्षा ब्राह्मण जर असेल, हा जातीनं मोठाच आहे का नाही आपल्यापेक्षा, ऐक नाही, जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तो का म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी. जरी तो कर्मभ्रष्ट जरी झाला, पण तो ब्राह्मण श्रेष्ठच आहे का नाही? कारण ब्राह्मण हे देवाचं काय त्या ठिकाणी मुख अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणून ब्राह्मणाच्या कधी डोक्याला डोकं लावायचं नाही, तर ब्राह्मणाच्या पायाला डोकं लावायचं. एक बारकाईने ऐका, ब्राह्मणाच्या डोक्याला डोकं लावायचं नाही, कारण ते ब्राह्मण असतात, ऐक नाही, कारण ते काय बोलते नाही पण ते करून दाखवतात. म्हणून ब्राह्मणाच्या डोक्याला डोकं लावायचं नाही, तर पायाला डोकं लावायचं, कारण पायापाशी ब्राह्मणाच्या काय असतं, पुण्य असतं. हे महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं जातीनं म्हणजे ब्राह्मणादी वगैरे श्रेष्ठ असेल तर त्याच्या अशा क्षत्रिय वगैरे, आपण पर अगदी शूद्र असेल तर मग वैश्य असेल आपल्यापेक्षा मोठाचे, आपण आपल्यापेक्षा क्षत्रिय मोठा आहे, ब्राह्मण मोठा आहे का नाही, अशी एकाचडी एक जात त्या ठिकाणी असते. त्यांना आपण त्या ठिकाणी मान दिला पाहिजे, असा नियम आहे. वयाने, जातीने, आश्रमाने, ऐक नाही. आता काही काही आता समजा आपण कोणत्या आश्रमात आहोत, आता आपण समजा गृहस्थी आश्रमात असेल, आहे का नाही, आणि एखादा वानप्रस्थ असेल तर त्याचा आश्रम आपल्यापेक्षा मोठा आहे का नाही? आणि आता आपण वानप्रस्थ असून तो जर संन्यास आश्रमामध्ये असेल तर आपल्यापेक्षा मोठा आहे का नाही? मग आपण काय करायला पाहिजे, अशा पद्धतीने त्याच्या ठिकाणी सत्कार उत्थापनादी कर्म हे झालीच पाहिजे. परत आश्रमाने झाला, तर त्याच्यानंतर शास्त्रज्ञानाने, ऐक नाही, काही काही ना शास्त्राचं काय असतं, ज्ञान असतं, ऐक नाही, ज्ञान असतं शास्त्राचं. मग असे शास्त्र ज्ञानाने युक्त असतात, त्याला महत्व दिलं पाहिजे की नाही आपण? आपलं जर कल्याण करायचं असेल तर कल्याण कशाने होणार आहे, ऐक नाही, शास्त्र आपलं कल्याण करणार आहे का नाही? शास्त्रच आपलं कल्याण करतं. आणि आपल्याला शास्त्र वाचायचं कळतं का? शास्त्रातले शब्द तरी आपल्याला फुटतात का, कळतात का? कळत नाही. मग त्याला सांगणार कोणीतरी पाहिजे का नाही? त्याला सांगणार कोणीतरी पाहिजे. मग अशा पद्धतीनं शास्त्रज्ञानाने जो युक्त पुरुष असेल, ऐक नाही, आणि आपण म्हणे ब्राह्मण आहे, आपण ब्राह्मण असून करता काय? आपल्याला काय कळतं शास्त्रातलं? काय कळत नाही. मग ब्राह्मण जरी असेल तरी मग तो शास्त्रज्ञानाने युक्त जो पुरुष आहे त्याने त्याच्या पुढे नम्र झालं पाहिजे का नाही? त्याची सेवा केली पाहिजे का नाही? त्याची त्याने सेवा केली पाहिजे. म्हणे मी ब्राह्मण आहे, ब्राह्मण असून उपयोगाचं नाही, तो शास्त्रज्ञानाने तुझ्यापेक्षा मोठा आहे, ऐक नाही. आणि जातीनं पाहायला गेलं तर हलक्या जातीचा आहे, अगदी याती शूद्र वैश्य केला व्यवसाय अशा जर असेल तुकोबरायासारखा, तर तो ब्राह्मण जरी असेल तर त्याच्या पायावरती डोकं ठेव. ते तुकोबरा आहे, त्याच्या जातीपाशी जाऊ नको, आहे का नाही? हा संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उर फुडी. म्हणून संताच्या पुढे काय करावा, संताचे कधी गुणदोष आपण मनाला आणू नये. संताचे गुणदोष आणि या मना केला या उगना सुकृताचा, म्हणजे आपला पुण्याचा उगना होऊ शकतो का,
ते शास्त्र ज्ञानाने युक्त आहे. तुका तरी सहज बोले वाणी, वेदांत त्याचे घरी वाहे पाणी. ऐक नाही, अशा पद्धतीनं शास्त्र ज्ञानाने मोठे आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी सत्कार उत्थापनादी कर्म ही झाली पाहिजे. किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैकी ज्ञानी, आणि सर्वात श्रेष्ठ कोण सांगितलंय? ब्रह्मात्मैकी ज्ञानी. आता तो शास्त्र ज्ञानाने युक्त आहे म्हणजे मला शास्त्र कळतात कळतात असं नाही बरं का. आता ते नुसतं झालं परोक्ष ज्ञान, म्हणजे फक्त झालं शब्द ज्ञान. शास्त्र ज्ञान म्हणजे काय? शब्द ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? ब्रह्मात्मैक्य दृढ अपरोक्ष ज्ञान. ब्रह्म स्वरूपामध्ये निमग्न आहे, तत्पर आहे. वृत्तीवर यामा कास येणे, वृत्तीवरती तो येतच नाही, आहे का नाही? का येत नाही? तो आता त्याच्यात अनुभव घेतो आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, अशा अवस्थेवरती आहे. असं जर पुरुष भेटला, उलट काय होतं? तुकबऱ्या म्हणतात विठोबाचे नाम ज्याच्या मुखी नित्य, त्या देखिले पतित तरतील. उलट पतितांना त्याला जर पाहिलं, ऐक नाही, मोक्षाचे तीर्थ न लगी वाराणसी येती तयापशी अवघे जन. आता त्याला मोक्षाचे तीर्थ, ऐक नाही, वाराणसीला वगैरे जायचंय का? नाही. उलट याचं दर्शन घेतलं तर वाराणसीला मोक्ष होतो ना होतो, तिथं मेल्यावर मोक्ष होतो, ऐक नाही. इथं जिवंतपणेच मोक्ष होऊ शकतो का? हा ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मात्मैक्य ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाने युक्त अशा पद्धतीचा आहे. उलट तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. ऐक नाही, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. अशा ब्रह्मात्मैकी ज्ञानाने युक्त जर पुरुष असेल तर काय करावं? लगेच आपण दंडवत घालावे, आहे की नाही? उलट काय म्हणले? घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, आहे की नाही? पुढं काय? पुढं मला नाही, तुम्हाला येत असेल तर सांगा. पूजा करी काया वाचा मने, कायने वाचने मनाने. अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे? पूजन केलं पाहिजे, आहे का नाही? आणि जर त्याचं पूजन नाही केलं तर काय लागन? उलट पाप लागन, आहे का नाही? काय? तरी महंताच्या कोडी घरा आलिया ओढी, मानून येणार परवडी मुद्दल तुटे. ऐक नाही, काय झाली? परवड झाली, फजिती झाली. संत घरी आले, संतांची पूजा कशी करायची? काय माहिती कशी पूजा करायची, ऐक नाही. उलट संताला बाजूला ठेवलं, काय म्हणले? हा, दास्य सकळ, हाय का ना? अगरवता करावे दास्य सकळ. उलट संत घरा आल्याच्या नंतर काय केलं यांनी? तुकोबऱ्या म्हटले, आहे का नाही, करता काय सिद्ध नाथ महाराज म्हणतात काहीतरी, सिद्ध करुणी पूजा संभार, माझ्या पूजेचा अत्यादर, पूजा करीती एकाग्र, साधू नर घरा येतात, त्या साधूची पूजा न करिता जो करी माझी पूजा सर्वता, की तेने मज हानीतल्या लाथा, की तो माझ्या घाता प्रवृत्तला. तो देव म्हणू लागला. काय सांगू म्हणले? साधू नर घरी आले, आहे की नाही, आणि यांनी माझी पूजा करायला सुरुवात केली, आणि साधूंना घराच्या बाहेर ठेवले. साधूंनी आवाज दिले, साधूंना घराच्या बाहेर ठेवले, आणि हा माझे मंत्र मोठमोठ्याने मंत्र त्या साधूंना दाखवतो मंत्र म्हणून. उलट यांनी मंत्र हाणले, मंत्र म्हणले का दगडाने मारलं म्हणले मला यांनी. ते मंत्र नाही, ते फुलं नाही टाकले माझ्यावरती, जणू काय हात दगडाने मारतो, जणू काय आम्हाला लाथ हाबुकी हाणतो. का? कारण मी खरा कुठे? मी काय ह्या मूर्तीत आहे का? शालिग्राम विष्णू मूर्ती, आणि संत का हो भलते ती. शालिग्रामाची विष्णू मूर्ती आणि संत काही वेगळ्या जातीचे का? अहो, संत साक्षात विष्णू आहे, ऐक नाही, ऐक नाही, तो काय आहे, अभंग आहे तुकोबरांचा, बघा कोणाला आठवत असेल तर बघा. देवा नैवेद्य, हा हा, निमित्त त्या प्रतिमा, ऐक नाही, हरी ते संत, संत ते हरी, ऐशी वेदचारी वर्णता ते. देव आणि संत वेगळे नाही, आहे का नाही? करिता पूजा सिद्ध नाही, आता मला तो अभंग पण आठवत नाही. की साधू देवा नैवेद्याची पोळी, संतांना संतांना देवाला नैवेद्याची पोळी, आणि संतांना मात्र तो तसं त्या ठिकाणी ठेवत असतो. उलट तुका म्हणे संधी आधी वैष्णवांची मांदी. अरे बाबा, कधी जर तुला संधी भेटली ना, देव सारावे परते, संत पूजावे आरते, ऐक नाही, देवाला उलट बाजूला सार. साधू संत घरी आले ना, ऐक नाही, तर काय करायचं? देव सारावे परते, परते म्हणजे पलीकडे बाजूला कर, आणि संत पूजावे आरते, संतांना आधी महत्व त्या ठिकाणी दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं श्रेष्ठ ब्रह्मात्मक ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता आपल्या घरी आले असता, किंवा त्या संतांचं आपल्याला दर्शन किंवा सहवास झाला असता, आहे का नाही? तर उत्थापनादी सत्कार रूप कर्म, आहे का नाही? सत्कार उत्थापनादी हे कर्म आपण, सत्कार म्हणजे काय? उठून उभं राहिले पाहिजे, त्यांना आसन वगैरे दिलं पाहिजे, त्यांना पाणी लावणे वगैरे काहीतरी
दिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना काहीतरी द्रव्य वगैरे काही तुम्हाला देता येईल अशा पद्धतीने त्याला दिलं पाहिजे. पण लोकांचा स्वभाव असा असतो, ऐक नाही काही द्यायचंच नाही कोणाला, फक्त आयतं घ्यायचं काम करायचं. संत घरी आले ना, ऐक नाही मस्तपैकी आले का, हा आमच्या घरी आले होते बरं का, आमच्या घरी आले आम्ही, हे काय फोटो काढला मोबाईलला स्टेटसला लगेच ठेवून मोकळा. पण मग काही कार्य चाललं असेल तर त्या कार्याला 1 रुपयाचं द्यायचं नाही काही. मग हे नुसता दिखावा आहे. याच्यातून पुण्य होईल का पाप होईल? अहो याच्यातून हे पुण्य करायला गेला ऐक ना, पुण्य करता होय पाप, ऐक ना, पुण्य करायला गेला आणि पाप झालं. संतांचा हेतू काय? संतांचं हेतू फक्त एवढंच आहे का तुम्ही सत्कर्माने वागावं, जीवनामध्ये चांगलं आचरण करावं, ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करून घ्यावा, हे संतांचं कार्य असतं. आणि त्यासाठी नुसतंच दर्शन घेणं एवढं नाही, तर बाकीच्या पण गोष्टी असतात. संतांचा समागम वगैरे आपण केला पाहिजे, कारण संतांचा समागम करण्याकरता फार महत्वाची गोष्ट तुकोबराय सांगतात की बाबा म्हणले त्याच्या दारातला कुत्रा झाला तरी चालेल, आहे का नाही. संतांच्या दाराचा आपण कुत्रा जर झालं, कुत्रा होणं सुद्धा फार भाग्याची गोष्ट आहे. पण कुत्रा मनुष्य सहजासहजी होत नाही, आहे का नाही, कारण त्याच्यासाठी आपल्याला पुण्य असावं लागतं. असो, हे झालं काय, नैमित्तिक कर्म. नित्य कर्म कळालं, नैमित्तिक कर्म कळालं. आता बघा पुढचं कर्म सांगतो, कोणतं राहिलं आता कर्म? नित्य झालं, नैमित्तिक झालं, आता कोणतं कर्म पाहिजे आपल्याला? काम्य कर्म त्या ठिकाणी पाहिजे, आहे का नाही. आणि नंतर प्रायचित्त कर्म आपल्याला पाहिजे. थोडं थोडं बारकाईनं ऐकलं ना, झाले जास्त विषय नाही होत, कारण हा विषय थोडा थोडा जर झाला ना तर पुढे आपल्याला एकदम सोपं जाऊ शकतो. आता फळ प्राप्ती करता विधान केलेले असते. हा, आता जे विशेष आहे का नाही, विशेष म्हणजे असाधारण काही विशेष असं असणारे कर्म फळ प्राप्ती करता विधान केलेले असते, ते काम्य कर्म म्हणावे. आता आपल्याला समजा काही फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी कर्म सांगितलेलं असतं, आहे का नाही. मग त्याच्यातून आपल्याला फळ प्राप्त होतं. कामना म्हणजे इच्छा, फळ, आहे का नाही, याला काम्य कर्म असं त्या ठिकाणी म्हणतात. समजा आपल्याला पाऊस वगैरे असं जर पाडायचा असेल, आता पाऊस पाडण्याकरता आता कृत्रिम पाऊस पाडतात, आहे का नाही. पण पूर्वी आपल्याकडे काही अशी सोय नव्हती पाऊस पाडण्याची, आहे का नाही. आणि आता जरी कृत्रिम पाऊस पडत असेल तर आता गावोगावी ते विमान येऊन फिरतात का, ते धुराचे नळकंडे वगैरे सोडणारे, तर ते नाही. आपल्याकडे कुठंतरी तिकडं जुन्नर साईडला एकदा ते शरद पवारांनी काहीतरी एक प्रयोग केला होता, मी असं थोडं ऐकून आहे. पण ते एकदाच केला होता, परत ते कुणी ऐकलं पण नाही, काहीच नाही. पण ते कृत्रिम पाऊस त्या ठिकाणी आहे. पण पूर्वी आपल्याकडे पाऊस पडण्याकरता आहे ना, यज्ञ त्या ठिकाणी केले जात असायचे. आणि पूर्वी राजे रजवाड्यामध्ये असे कार्यक्रम होत असायचे. पण पूर्वी ते लोकांची श्रद्धा पण होते आणि त्याचं विधान पण आपल्याला कळायला पाहिजे ना. बरं, आता यज्ञ करायचा आणि यज्ञामध्ये जर थोडी जर चूक जर झाली तर तो यज्ञ सफल होत नाही. म्हणून यज्ञ करण्याकरता त्या यज्ञाचं आपल्याला विधान कळलं पाहिजे, त्याची नियमावली कळली पाहिजे. बरं, यज्ञ करायचं म्हणजे काय सोपं काम आहे का? यज्ञ करण्याकरता खर्च पण त्या ठिकाणी फार मोठा होत असतो. म्हणजे यज्ञामध्ये आपले दादा नेहमी सांगतात की तूप आणि शुद्ध असणारं तूप, आहे की नाही. असं आता ह्या गाया आता संकरित झालेल्या, तयार झालेल्या, यांचं तूप चालेल का? चालणार नाही. त्याच्यामध्ये शुद्ध गायचं शुद्ध तूप असलं पाहिजे. आणि ते तूप त्या यज्ञामध्ये सोडायचं, म्हणजे तिथं एक ऋषी तिथं बसत नाही. यज्ञ करणारा तो एक बसतो का? एक नाही बसत, अनेक जण त्या यज्ञाला गोळका घालून बसतात आणि त्यांच्या हातात तो चाटूच असतो. ऐक नाही, घे भर तुपात आणि टाक यज्ञात, भर तुपात. आता ते हत्ती कसा सोंड जशी हत्तीची भरून चालते, सोंड एवढी असते की नाही, तेवढं ते तूप यज्ञामध्ये भरभर भरभर वाहत असतं का? तो अग्नी पण तसं झाला पाहिजे, ते तसं धूर पण तसं झालं पाहिजे, कारण ते वर जायचं असतं वर. म्हणजे त्याच्यात ते सायंटिफिक वैज्ञानिकच कारण आहे, हे काही वेगळं कारण नाही त्याच्यामध्ये. मग ते गरम झाल्याच्या नंतर ते वरती ढग असतात, ते मग ते शेवटी गरम होतात आणि मग ते पाऊस पडायला त्याच्यामध्ये सुरुवात होत असते. असे बरेच त्याच्यामध्ये नियम असतात. आता लोकांची श्रद्धा आहे का हे यज्ञ करण्यात? आणि लोकांची पात्रता किंवा अधिकार तर तेवढा आहे का? तेवढा अधिकार पण नाही. मग त्या लोकांना तसं करता येईल का? तर त्या लोकांना तेवढं होणार शक्य नाहीये. पहा, जसे आता काम्यकर्म काय करायचं, तर फळ प्राप्ती करता काम्यकर्म करतात. जसे पाऊस पाडण्याकरता कारिरी याग किंवा स्वर्ग कामार्थ अग्निहोत्र. आता बघा काय म्हणलं त्याने,
पाऊस पाडण्याकरता काय करायचा, कोणता याग सांगितलं यांनी, तर कारेरी याग वगैरे त्या ठिकाणी सांगितलं. मला असं वाटतं याचे ना उपनिषद पण आहे. त्या 10 उपनिषदामध्ये कोणत्या तरी उपनिषदामध्ये विचार आला. मला असं वाटतं पूर्वी आपण पाठ सांगताना ओंकार महाराज या कारेरी याग वगैरे याचा सोमयाग वगैरे याचा विचार केला होता. आता ते घरी आहेत, आता मी इकडे काम होय ना माझ्याकडे, आता ते राहिलेलं नाही, त्याच्यामुळं हे आलं. पण याच्याशी आपल्याला काय कर्तव्य नाही, आपल्याला फक्त जाणून घ्यायचंय. मोक्ष प्राप्त करायचा आहे तर तो क्रियेने होईल का जाणल्याने होणार आहे, तर जाणल्याने होणार आहे. फक्त हे जाणून घ्यायचं आपल्याला. म्हणून जसे पाऊस पडण्याकरता कार्यरियाक किंवा स्वर्ग कामार्थ आहे का नाही, स्वर्गाला जर जायचं असेल तर काय करायचं आपण, का शतमुख संपत्ती स्वर्गीच्या 100 यज्ञ त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलेले आहे. ते स्वर्ग कामार्थ त्याच्या म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहरी जगी आहे का नाही. मग अशा पद्धतीनं, पण ते कसं कर्म करता असताना, तर मला वाटतं दुसऱ्याच अध्यायामध्ये काहीतरी त्या ओव्या आलेल्या आहे का नाही, की त्या स्वर्गाला अनुसरून अशा पद्धतीची ती कर्म करतात आणि मग ते काय करतात, शेवटी स्वर्गाला त्या ठिकाणी जात असतात. मग स्वर्ग कामार्थ कोणता यज्ञ करायला सांगितलं आपल्याला, तर अग्निहोत्र त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. अग्निहोत्र हे आडनाव पण त्या ठिकाणी असतात. हे आडनाव तर का पडले असेल, तर ह्या यज्ञामुळे त्यांना अग्निहोत्र अशी नाव पडलेली असेल. त्यांची कामनाच मुळे स्वर्गाकडे जाण्याची असेल, म्हणून त्यांची अग्निहोत्र करता करता त्यांना आडनाव पण काय पडली. म्हणजे आपल्याकडे नाही अग्निहोत्र, पण अशा उत्तर प्रदेश वगैरे इकडे काही लोकांची आडनावं अग्निहोत्र वगैरे अशी, इकडे आता आम्ही या भागात आलो इकडे पण अशी नावं आपल्याला पाहायला मिळत असतात. हा, अग्निहोत्र करतात लोक, बरेच लोक अग्निहोत्र त्या ठिकाणी करतात. पण कशा करता, स्वर्ग कामार्थ स्वर्गाच्या कामने करता अग्निहोत्र वगैरे करायचा. आता इथं असे प्रश्न केले जातील की पाऊस पडण्याकरता कोणता यज्ञ करायचा, स्वर्ग प्राप्ती करता कोणता यज्ञ करायचा, आहे का नाही, असे सांगता येतील. किंवा त्याच्यामध्ये सोमाधिक यज्ञ आणि सोमाधिक याग सुद्धा त्या ठिकाणी आहेत, आहे का नाही. आणि जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते प्रायचित्त कर्म. आता बघा याच्यामध्ये ना जसं कारेरी याग, स्वर्ग याग किंवा समाधी याग, हे याग आहे का नाही, तर हे पण यज्ञ आहे का नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरी 4थ्या अध्यायामध्ये किती यज्ञ सांगितले, 12 प्रकारचे यज्ञ सांगितले. पण सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता सांगितला माहितीये का माऊलींनी, ते म्हणले यज्ञ द्रव्यादी योग्यो आहाती, द्रव्यादी योगी आहाती किर आहाती परी ज्ञानाच्या सरी न पावती. म्हणजे द्रव्यादी योग भरपूर आहे त्या ठिकाणी, आहे का नाही. किर म्हणजे खरोखर पुष्कळ आहेत, पण ज्ञानाची सरी न पावती. पण हे सगळे यज्ञ ज्ञान यज्ञाची सरी यज्ञाला येईल का, येणार नाही. जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, जसं या आकाशामध्ये नक्षत्र तारे वगैरे सगळे आहे का नाही, पण याला महत्व कुठं, जोपर्यंत रात्र आहे तोपर्यंत. आणि दिवस उगवला, सूर्य उगवला की याला महत्व आहे का काही, याला महत्व नाही. मग आपलं जे ज्ञान यज्ञ आहे हा सगळ्या यज्ञांपेक्षा कसा आहे, श्रेष्ठ यज्ञ आहे. मग हे यज्ञ कोणते, कार्य सोमयाग अग्निहोत्र वगैरे, हे सगळे कसे, तर पुण्य उत्पन्न करून देणारे आहे. हे मोक्ष उत्पन्न करून देणारे आहेत का, नाही. त्याला मोक्ष उत्पन्न करून देणारे या कोणता, तर त्यामध्ये असणारा हा ज्ञान यज्ञ असा त्या ठिकाणी सांगितला. आता हे जे सांगितलं की नाही, हे कशासाठी, काम्य म्हणजे फळ इच्छे करता हे यज्ञ करायचे. आता जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते प्रायचित्त कर्म म्हणावे. आता पाप निवृत्ती करता म्हणजे आपल्याकडं पंचकर्म वगैरे त्या ठिकाणी सांगितलेले असेल. कोणाला आठवत असेल तर सांगा, मला आता काही आठवत नाही. पंचकर्म म्हणजे कसं, झाडून घेताना, उखळ, स्वयंपाक करताना, आहे का नाही. बरेच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पंचकर्म रोज माणसाने केली पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे. तुम्ही झाडून घेता म्हणजे लहान लहान किडे वगैरे येतात की नाही, आता बघ इथं मच्छर वगैरे हे सगळं अगरबत्ती वगैरे लावावं लागते, ते निवृत्ती करता काहीतरी करावं लागतं, आहे का नाही. मग आता त्याच्यासाठी आता त्याच्यामध्ये काही बोललेत, काही मरण, काही कुठं काही चालताना इकडं तिकडं काहीतरी होतच असतं की नाही. हे सगळं आपल्याकडून होत असतं, मग त्याची हानी होते की नाही, त्याची हानी होते. झाडून काढताना हानी होते. आणि उखळ वगैरे आपल्याकडे काढताना वगैरे त्याच्यामध्ये गावाबरोबर किडे पण रगडतात की नाही. दळण करायला गेलं तर कुठं काहीतरी असं काही ना काही. चूल पेटवली जर चुलीमध्ये सुद्धा तुम्हाला नैवेद्य द्यावा लागतो का बरं, त्याच्यामध्ये समजा लाकडं वगैरे असतात, त्याच्यामध्ये पण काही लहान लहान जीव असतात, त्याची पण हानी होते का नाही, हानी होत असते. दात घास वगैरे आंघोळ करताना त्याच्यात बरेच नियम आलेले त्याच्यामध्ये. म्हणजे ते पंचकर्म आपण त्या ठिकाणी करावा लागत असतात, आहे का नाही.
मग हे कर्म सांगतो आपण. हे सगळ्या गोष्टी घडत असतात. याला म्हणजे दोन प्रकार केलं. एक सामान्य प्रायश्चित्त आणि एक विशेष प्रायश्चित्त. एक साधारण प्रायश्चित्त आणि एक असाधारण प्रायश्चित्त. म्हणजे आपल्याकडून समजा लहान लहान कर्म झालेत का नाही पाप हे पण सुद्धा आपल्याला काही माहित नसतं. बरोबर की नाही? पण पाप मात्र झालेलं असतं. ते पाप झालेलं असतं. मग त्या पापाच्या निवृत्तीकरता एक प्रायश्चित्त. आणि विशेष पाप जर झाला असेल, जाणीवपूर्वक जर पाप झाला असेल, तर त्याच्यासाठी एक प्रायश्चित्त. असे दोन प्रायश्चित्त, एक साधारण प्रायश्चित्त आणि एक असाधारण प्रायश्चित्त, असे दोन प्रकार त्यामध्ये सांगितले. थोडा मुद्दा आपण पाहू आणि थांबून घेऊ. आता वेळ होत चाललेला आहे आपला. जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते प्रायश्चित्त कर्म म्हणावे. जसे प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते, त्या पापाच्या निवृत्त निवृत्त घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपवास केल्याने होते. एकदा लोभी संन्याशी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करेल, पण नुसते उपवास करणे हे प्रायश्चित्त कर्म नाही. द्रव्य त्याग पूर्वक 3 दिवस उपवास हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. आता समजा, आता एवढं नाही बारीक सांगत, एखादा संन्याशी आहे, संन्यासाला द्रव्य वगैरे काही घ्यायचं असतं का? उलट संन्याशाने काय, उलट काय संन्यासाचा काय नियम सांगितला, तो संन्यासाचे पण प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केले. आणि काही संन्याशांनी 11 महिन्यापर्यंत भटकंती करायची. त्याच्यानंतर गाव जर असेल तर गावामध्ये किती दिवस थांबलं पाहिजे, आणि शहर असेल तर शहरामध्ये किती दिवस राहिले पाहिजे, असा त्याला एक काहीतरी दिवसाचे 3 दिवस गावामध्ये राहू शकतो, शहरामध्ये काय 11 दिवस, महिना, असा काही त्या संन्यासाला नियम असतो. त्याने सतत किती काळ फिरलं पाहिजे, असा त्याला नियम असतो. आता ज्याला कधी थांबायचं नाही, ज्याला काही आश्रम मठ वगैरे काही बांधायचे नाही, फक्त लोकसंग्रह लोककल्याण फक्त करायचं असेल, तर त्याला इथं द्रव्य वगैरे घ्यायचा नियम आहे का कुठं? आणि घरामध्ये भिक्षा जरी मागायची म्हणलं तर किती घरामध्ये भिक्षा मागायची, हा पण त्याला नियम त्या ठिकाणी दिलेला असेल. आणि तो जर प्रमादाने गाफीलपणाने चुकून जर एखाद्या कोणत्याने जर समजा द्रव्य म्हणजे पैसे समजा घेतलं, तर त्याला पाप लागणार नाही का? त्याला पाप लागेल ना त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही? कारण त्याने द्रव्य का घेतलं? द्रव्य घेऊन त्याला काही स्वयंपाक पाणी हाताने बनवायचंय का? उलट त्याला नियम नाही ना, उलट त्याने अग्नीचा त्याग करायला सांगितलं ना. संन्यासाने अग्नीचा त्याग करायला सांगितलेला आहे. एका अग्नीचा त्याग संन्याशाने करावा आणि एका अग्नीचा त्याग संन्याशाने स्वीकारावा. कोणत्या अग्नीचा त्याग करायचा? की वेदविध कर्माची साधनं. स्त्री बरोबर लग्न करताना अग्नी करावा लागतो की नाही? अग्नी म्हणजे त्याला लग्न आहे का आता? म्हणजे त्यांनी लग्नाचा त्याग केला म्हणजे अग्नीचा त्याग केला का नाही? अग्नीचा त्याग केलेला आहे. मग आता पण ह्या अग्नीचा त्याग केला, मग कोणत्या अग्नीचा स्वीकार करायचा? तर आता वाणी आहे का नाही? तर वाणीची देवता कोण आहे? अग्नीच आहे ना. अग्नी ही देवता का नाही वाणीची? पंचकरणामध्ये हा विचार येतो. वाणीची देवता अग्नी आहे. मग त्यांनी वाणीनं लोकांचं कल्याण करावं का नाही? तसे साच आणि मावळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ह्या वाणीचा त्याग करायचा म्हणजे ह्या अग्नीचा स्वीकार करायचा. आणि वेदविध कर्माची जी अग्नी सांगितलेली आहे, श्रीधन पुत्र अधिक, याचा त्या ठिकाणी काय करायचा? त्याग करायचा. मग याचा त्याग केल्याच्या नंतर त्याच्याकरता जर तो द्रव्य पैसे जर घेत असेल, तर त्याच्या ठिकाणी पाप नाही का? पाप झालं. मग त्याला आता प्रायश्चित्त, जसं तुम्ही म्हणता मांजर मारलं, चला काशीला, जाऊन आला काशीला, आणि नुसता काशीला जाऊन नुसतं वारी करून आला असेल, त्याचा काय उपयोग आहे का? तो परत एखादा मांजर मारू शकतो. मग काय केलं पाहिजे त्याने? तर समजा इथं त्याने मांजर मारलं, तर त्याला प्रायश्चित्त पण केलं पाहिजे ना. का? तुका म्हणे पापा, तुका म्हणे पापा शिवू नये अनुतापा, असं काहीतरी तुकोबरांचा अभंग आहे, मला आता तो आठवत नाही. त्याला काय झालं पाहिजे? अनुताप सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे. तसं ह्या संन्यासाला अनुताप होण्याकरता काय करायचं? तर 3 दिवस उपवास करायचा आहे की नाही? तुका म्हणे पापा शिवू नये अनुतापा, अनुताप झाला पाहिजे. मग अनुताप नसता, असा अनुताप करून चालेल का? तर 3 दिवस त्याने अन्न पाणी वगैरे घेतलं नाही पाहिजे, आहे का नाही? आणि 3 दिवस अन्न पाणी घ्यायचं नाही. आणि द्रव्य तसं खिशात ठेवायचं का परत माघारी द्यायचं त्याने घेतलेलं द्रव्य? काय करायचं? हा, म्हणजे म्हणजे द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा, तरच त्याला प्रायश्चित्त होईल बरं का. नाही तर तो म्हणा नाही नाही, आता 3 दिवस प्रायश्चित्त नाही केलं का नाही, ठेवा खिशात. आणि खिशात ठेवलं तर मग ते प्रायश्चित्त होईल का? त्याला अनुताप होईल का? होणार नाही. मग अनुताप व्हायचा असेल तर काय करायचं?
परत मागं देऊन टाक आणि 3 दिवस कोट उपवास कर, काही घ्यायचं नाही. असं जर केलं तर हे कोणतं प्रायचित्त आहे? हे असाधारण प्रायचित्त, विशेष प्रायचित्त. आणि समजा झाडताना उठताना कांदताना काहीतरी आपल्याकडून घडत असतं, ते साधारण प्रायचित्त. मग त्याला काय करायचं? गंगा स्नान करायचं, नाहीतर मुखामध्ये काय करायचं? सतत नामस्मरण ठेवायचं, आहे का नाही? पंचपातकाच्या कोळी काय अभंग आहे? चालक केलाशी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापच नाही ऐसे, नाम घेता जवळी वशे. पंचपातकाच्या कोडी, नामे घेता जळता, काय नामेच घेता जळताना लगे घडी, असं काहीतरी म्हटलं. केले माग पाहू नको, तुझं जमान आम्ही आहोत. आता माग केलेले पाप पाहू नको, त्याला जमान जबाबदारी आम्ही आहोत. करी तुझं करविशी, अनेक नामे घेऊ कशी. आता करी म्हणजे नुसतं करत राहे पाप असं नाही. जर चुकून जर झालीच तुझ्याकडून पाप पाप आहे का नाही, तर नामाने अशा पद्धतीने ती पातक जळून जातात, आहे का नाही? कुणी म्हणलं आम्हाला नाम घ्यायचा फार कंटाळा आला, मग पंढरपूरला जा, आळंदीला जा, तिथं गंगेचं स्नान करा, आहे का नाही? गंगा पाणी कसं असतं? जड असतं. आणि पाप कसं असतं? हलका असतं, आहे का नाही? मग बुडी घेतल्याने थोड्या काळ जरा काही सेकंद काही तरी खाली आपण पाण्यात राहावं, त्याने पाप ती काय करतात? वरच्यावर पाण्यामध्ये निघून जात असतात, आहे का नाही? पण ते पण कसं स्नान करायचं? त्या स्नानाचा पण विधी असतो. नाभीपर्यंत पाणी असलं पाहिजे, सचेल स्नान केलं पाहिजे, बऱ्याच त्याच्यामध्ये प्रकार असला. पण वेळ काय आपला नाही आता, वेळ आता होत आला. आपण आता थांबून घेऊ, बाकीचा मुद्दा आपण उद्याला पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी.